याची देही याची डोळा पहावा एक क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा अलका सावली प्रतिष्ठान चषक 2022. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज काय आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला फलंदाज अतुल. ही जोडी पहिले षटक गोलंदाज कृष्णा. कृष्णा गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल. कृष्णा सज्ज. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज काय. ऑल द बेस्ट टू बोथ द टीम्स. प्रारंभ झालाय, शुभारंभ झालाय क्रिकेटच्या महाअंतिम सोहळ्याला. पहिल्या इनिंगची सुरुवात, पहिला चेंडू. कृष्णा बॉलिंग ट्रॅकवर. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं लगेच. तर लागोपाठ विकेट हॅट्रिक साठी आपण पाहिलं तर आकाशजी शितकर यांच्याकडे तब्बल 2500चा कॅश प्राइज. आणि निलेश पाटील यांच्याकडे देखील विकेट हॅट्रिक आणि साठी 500 रुपयाचा कॅश प्राइज. पहिला बॉल, यावेळेस मात्र वाईटचा इशारा येतोय. शुभारंभ पाहिला आपण धावफलकाचा. एक धाव. पुन्हा एकदा कृष्णा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असेल. वेगवान चेंडू, चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट करायचा होता. धावचीची संधी आणि संधीचं सोनं होईल का पाहणं गरजेचं आहे. एक धाव वेगाने कंप्लीट. नॉट आउट घोषित केलंय. धावसंख्या धावफलकावरती 2. दोन धाव धावफलकावरती लागतात. एक व्हॅलिड चेंडूच्या माध्यमातून. 5 चेंडू अजूनही शिल्लक. स्ट्राईक एंडला फलंदाज अतुल पाहायला मिळेल. कालच्या दिवसात खूप चांगला खेळ केला होता रहीम 11 संघाने. कल्याण पूर्व विभागातून हा संघ आणि त्यांना फाईट देण्यासाठी कल्याण पश्चिम विभागातून आपण पाहिलं जितेन साई गणेश. जबरदस्त खेळाच्या जोरावरती कल्याण पूर्व विरुद्ध कल्याण पश्चिम. कोण जिंकेल ही मेगा फायनलची लढत. बॉल तयार, बॉलिंग ट्रॅकवर षटकातला घेऊन येतोय. पुढचा चेंडू कृष्णा. वेगवान चेंडू, चांगला स्ट्रोक. एक धाव वेगाने कंप्लीट होईल आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 3 या आकड्यावर. 3 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस ऑफ एनी विकेट. एकही गडी न गमावता 3 धावा रहीम 11 संघाकडनं. सलामीची जोडी. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज अतुल, नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज स्काय. बोलतो यार. वेगवान चेंडू, टॅपचा अप्रतिम नमुना. एक धाव वेगाने कंप्लीट आणि एका धावेचं समाधान असेल कारण डिक्लेअर झोनमध्ये चेंडू गेला. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 4. 4 रन्स ऑन बोर्ड. उर्वरित चेंडू शिल्लक अजूनही 3 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. मेगा फायनलची लढत आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज तयार, बॉलिंग ट्रॅकवर षटकातला घेऊन येतोय. पुढचा चेंडू महत्वपूर्ण, वेगवान ते सर्रार. अजून एक क्लासिकल टायमिंगचा शॉट. एकच धाव. धावसंख्या जाऊन पोहोचते 5. 5 ऑन स्कोर कार्ड विदाउट लॉस ऑफ एनी विकेट. आकाशजी शितकर यांच्याकडनं कुठल्याही गोलंदाजाने जर विकेट हॅट्रिक संपादित केली तर तब्बल 2500 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. आणि निलेश पाटील यांच्याकडनं 500 रुपयाचा कॅश प्राइज विकेट हॅट्रिक करता दिलं जाईल. गोलंदाज तयार, बॉलिंग ट्रॅकवर षटकातला घेऊन येतोय. पुढचा चेंडू कृष्णा. वेगवान चेंडू, चांगला स्ट्रोक. एकच धाव. एका धावेनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 6. 6 ऑन स्कोर कार्ड. पुढचा चेंडू षटकातला पुढील बॉल. गोलंदाज सज्ज बॉलिंग ट्रॅकवर. वेगवान चेंडू, दिशा भरकटली. वाईटचा इशारा येतोय आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 7 या आकड्यावरती.
वेगवान चेंडू, चांगला स्ट्रोक, क्षेत्ररक्षक आहे, चांगलं क्षेत्ररक्षण, एकच धाव. आणि पहिल्या षटकाच्या एकूण समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती फक्त आणि फक्त एकही गडीने गमावता 8 धावा. गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅकवर घेऊन येतोय षटकाची सुरुवात. दुसरं षटक. दुसरं षटक आपल्याला पाहायला मिळेल. शिवनिष्ठ सेवा तरुण मित्र मंडळाचं देखील एक कटआउट आपण पाहतोय. या मंडळाचे अध्यक्ष आकाशजी शितकर स्वतः या सामन्यासाठी उपस्थित आहेत. त्यांचं देखील शेवटच्या सत्रामध्ये मनपूर्वक स्वागत. त्याचबरोबर महेश शेठ पाटील यांचं देखील एक छायाचित्र त्या बॅनरवरती. त्यानंतर सुजितजी नलावडे क्रिकेटप्रेमी व्यक्तिमत्वांचे फोटोज आपण त्यावरती पाहतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते 9 ऑन स्कोर कार्ड. पुढचा चेंडू बॉलिंग ट्रॅकवर. परांगण पुन्हा एकदा सज्ज होतोय. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज सज्ज असेल. यावेळेस मात्र गतीमध्ये परिवर्तन, चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला, एकच धाव. आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 1च्या मदतीने 10 या दुहेरी आकड्यावर. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. षटकातले उर्वरित 4 चेंडू शिल्लक. 2 चेंडूंमध्ये 2च धावा खर्च केल्यात. वेगवान चेंडू, तेच तर्रार दिशा पाहावी लागते आणि पंचांनी दंडित केलाय हा व्हाईट बॉल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती एकूण 11. वेगवान चेंडू पुढे सरसावलाय, चांगला स्ट्रोक, चांगलं क्षेत्ररक्षण, एकच धाव. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 12. 12 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस ऑफ एनी विकेट. टीम रहीम 11 कल्याण पूर्व विभागातला एक संघ आणि त्यांच्या समोर कल्याण पश्चिम विभाग गटातून आजच्या दिवसात एक जबरदस्त संघ पाहायला मिळतोय. दिशा पाहावी लागेल, वाईटचा इशारा येतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते 1ने पुढे. एकूण धावा लागतात त्या 13 धावा. 13 ऑन स्कोर कार्ड. वेगवान चेंडू, चांगला स्ट्रोक, क्षेत्ररक्षक आहे, चांगलं क्षेत्ररक्षण, मात्र पंचांनी नॉट आउट दंडित केलाय आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 14. 14. चेंडू शिल्लक अजूनही आपण पाहिलं तर 2. वेगवान चेंडू, पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक, एकच धाव. आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 15. 15. शेवटचा चेंडू शिल्लक. बोलतो तयार बॉलिंग ट्रॅकवर. घेऊन येतोय षटकातला पुढचा चेंडू. वेगवान चेंडू पुढे सरसावलाय, अतिघाई संकटात नाही, पहिला विकेटचं पतन. बॅट्समन बॅक टू द डगआउट. बाद होणाऱ्या बॅट्समननी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, तुमची क्रॉसिंग होणं गरजेचं आहे, अन्यथा 2 धावांच्या पेनल्टीला तुम्हाला सामोरं जावं लागेल. 2 षटकानंतर धावसंख्या 15. तिसरं षटक गोलंदाज अख्तर सज्ज असेल. जितेन साई गणेश संघाला विनंती असेल लगेच क्षेत्ररक्षण लावायचंय. अख्तर सज्ज असेल. तिसऱ्या षटकाची सुरुवात.
जव्यात सामन्याच्या दिशेने गोलंदाज अख्तर, तिसऱ्या षटकाची सुरुवात. तिसऱ्या षटकाची सुरुवात, गोलंदाज तयार बॉलिंग ट्रॅकवर. वेगवान चेंडू आणि पहिल्याच चेंडूला जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन, फलंदाज बाद. इतकर शिवनिष्ठ सेवा मित्र मंडळाचे अध्यक्ष, ज्यांनी मात्र प्राइज अनाऊन्स केलंय. 2,500 रुपयाचं कॅश प्राइज. गोलंदाज सज्ज बॉलिंग ट्रॅकवर. धावसंख्या धाव फलकावरती 15. बघा, पुन्हा एकदा जर आपण एकत्र आलात तर मात्र आयोजकांच्या कठोर निर्णयाला तुम्हाला सामोरं जावं लागेल. एकत्र येऊ नका प्लीज. गोलंदाज सज्ज बॉलिंग ट्रॅकवर. षटकातला घेऊन येतोय पुढचा चेंडू. पहिल्या चेंडूला गडी बाद करण्यामध्ये यश. दुसरा चेंडू स्ट्राईक एंडला, फलंदाज गोविंद. सज्ज असेल अख्तर. पुन्हा एकदा वेगवान चेंडू, चांगला स्ट्रोक, क्षेत्ररक्षक आहेत, अजून एक धक्का, फलंदाज बाद. वेगवान चेंडू, दिशा पाहावी लागते आणि वाईटचा इशारा येतोय. धावसंख्या जाऊन पोहोचेल एकूण 17 या आकड्यावरती. 17 धाव लागतात धावफलकावरती. षटकातला घेऊन येतोय पुढचा चेंडू. यावेळेस वेगवान चेंडू, चांगला स्ट्रोक, एकच धाव आणि धावसंख्या जाऊन पोहोचते एकूण धाव लागतात त्या 18. गोलंदाज तयार बॉलिंग ट्रॅकवर. वेगवान चेंडू, स्वीप करण्याचा प्रयत्न आणि आता मात्र बॅटचा संपर्क होत नाही चेंडू सोबत. येतोय हा डॉट बॉल. यावेळेस मात्र पुढे सरसाव मारण्याचा प्रयत्न. षटकातला शेवटचा चेंडू शिल्लक. धावा खर्च केल्यात आपण पाहिलं तर फक्त आणि फक्त 3. एक गडी बाद केला वैयक्तिक आणि एक सांघिक यश मिळालं. बोलतो यार. वेगवान चेंडू आणि यावेळेस मात्र वाईटचा इशारा येतोय. अजून एक धाव ऍड होते आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 19 ऑन स्कोर कार्ड. आपण पाहू शकतो 19 धावा. पुढचा चेंडू वेगवान, ते सर्रार, धावचीची संधी, मात्र एक धाव घेण्यापासून रोखू शकत नाहीये. सिंगल कंप्लीट. 3 षटकं संपलीत आणि धावसंख्या धाव फलकावरती जाऊन पोहोचते ते 20.
अरुण भोईर गोलंदाजी मार्कवर. सज्ज असेल गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. पहिलाच बॉल सन्मान दिला, एकच धाव आणि धाव धावसंख्या जाऊन पोहोचते ती 21 ऑन स्कोर कार्ड. 21 धावा धावफलकावरती लागतात. षटकातला पुढचा चेंडू. वेगवान चेंडू, दिशा पाहावी लागते, वाईटचा इशारा आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती एकूण 22. पुढचा चेंडू, गोलंदाज सज्ज, पुन्हा एकदा वेगवान ते सरार, चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय, तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण, एकच धाव आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 23 ऑन स्कोर कार्ड आपण पाहतोय. धावफलकावरती धावा झळकतात त्या 23. षटकाचा विचार केला तर अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक. पुढे सरकलाय आणि यावेळेस मात्र चेंडू जाईल डिक्लेअर क्षेत्रामध्ये, एकच धाव आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल एकूण 24 या आकड्यावरती. उर्वरित 3 चेंडू शिल्लक अजूनही. पुढे सरकलाय, चांगला स्ट्रोक, वॉट अ शॉट, तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण, फक्त एकच धाव आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल 25. 2 चेंडू शिल्लक अजूनही. 25 धावा, अजून 2 ते 3 धावा येणं गरजेचं असेल फायटिंग टोटल जर उभारायची असेल. वेगवान चेंडू, पुढे सरकलाय, चांगला स्ट्रोक, चांगलं क्षेत्ररक्षण आणि एका धावेच्या नंतर धावसंख्या जाऊन पोहोचेल 26 ऑन स्कोर कार्ड. तर शेवटचा आणि अत्यंत महत्वाचा चेंडू. पुढचा बॉल, वेगवान चेंडू, पुढे सरकलाय, वॉट अ शॉट, तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण, इनिंगची सांगता आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 27. जिंकण्यासाठी 24 चेंडू 28 ची गरज.
मधून पुढचा चेंडू अभिजितजी भोले यांचं या ठिकाणी आगमन झालं, त्यांचं मी स्वागत करतो. पुन्हा एकदा गोलंदाज तयार बॉलिंग ट्रॅकवर. वेगवान चेंडू आणि यावेळेस मात्र पाहायला मिळते व्हॅलिड डिलिव्हरी. येतोय हा डॉट बॉल. अभिजितजी भोले यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. धावसंख्या धावफलकावरती एकही अजून अंकित होऊ शकलेलं नाहीये. 2 चेंडू आपण पाहिले, दोन्ही डॉट आपल्याला पाहायला मिळतात. थोडासा दबाव असेल शेवटच्या सामन्यामध्ये आपण खेळताना पाहतोय. दिवसभराचा पूर्ण आपण पाहिलं तर थकवा क्षीण हा जाणवत असेल, पण विजयासाठी संघर्ष जरूर करावा लागतोय. बॉलर तयार. पुन्हा एकदा तिसरा चेंडू घेऊन अनिकेत ऑन स्ट्राईक. वेगवान ते सर्रार चेंडू, खूप चांगली लाईन पाहायला मिळते. यॉर्क लाईनचा चेंडू सन्मान द्यायला भाग पाडलाय आणि येतोय लागोपाठचा तिसरा डॉट बॉल. लागोपाठचे 3 चेंडू डॉट झालेत आणि आता मात्र प्रचंड दबावाचा सामना करावा लागेल, कारण अजूनही 28 धावांची गरज आहे. फक्त आणि फक्त चेंडू शिल्लक असतील ते 21. गोलंदाज सज्ज बॉलिंग ट्रॅकवर. षटकातला पुढचा चेंडू ऑन स्ट्राईक अनिकेत. बोल तयार बॉलिंग ट्रॅकवर. वेगवान चेंडू, चांगला स्ट्रोक आणि आता मात्र 2 धावा पाहायला मिळतील. 2 धावा संघासाठी जरूर वाचवल्यात. धावफलकावरती अंकित होतात 2 धावा. थोडीफार जरी चुकी घडली असती तर त्याचं प्रत्युत्तर चौकारामध्ये वसूल झालं असतं, पण 2 धावा, एकूण 4 चेंडू आणि फक्त 2 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. एकतर्फी थोडंसं हे षटक पाहायला मिळालं गोलंदाजाच्या माध्यमातून. पहिले 3 चेंडू तर आपण पाहिले डॉटच पाहायला मिळाले. या चौथ्या चेंडूला थोडीशी एक धावेची संधी निर्माण झाली आणि 2 धावा अंकित केल्या. पुन्हा एकदा बोलू तयार. 2 चेंडू शिल्लक. जबरदस्त षटक हाताळलंय गोलंदाजांनी. पुढचा चेंडू वेगवान ते सर्रार, चांगलं क्षेत्ररक्षण आणि एका धावेच्या नंतर षटक क्रमांक पहिल्याची सांगता. फक्त आणि फक्त धावा आल्या आहेत त्या 3. येणारे 8. 1 चेंडू अजूनही शिल्लक आहे. 3 धावा धावफलकावरती आल्यात. स्ट्राईक एंडला फलंदाज परांगण आपल्याला पाहायला मिळेल. षटकातला घेऊन येतोय पुढचा चेंडू. सज्ज असेल गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. वेगवान चेंडू आणि आता मात्र गोल्डन विकेट. बॅक टू द डगआउट परांगण. अठरा चेंडू 25 समीकरण. गोलंदाज दुसरं षटक घेऊन. चला लगेच क्षेत्ररक्षण लावायचं विनंती असेल. दुसऱ्या षटकाची सुरुवात. गोलंदाज हर्षल बॉलिंग ट्रॅकवर येतोय. दुसरं षटक. पहिल्या षटकामध्ये केवळ 3 धावा, 3 डॉट बॉल्स आणि 3 डॉट बॉल्स आपल्याला पाहायला मिळाले. 1 डबल, 1 सिंगल आणि 1 विकेट. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळते. कल्याण पश्चिम विभागातला एक संघ जितेन साई गणेश आणि दुसऱ्या बाजूला रहीम 11 कल्याण पूर्व विभागातून हा संघ. स्ट्राईक एंडला फलंदाज अनिकेत पाहायला मिळतोय. गोलंदाज हर्षल. सज्ज असेल हर्षल.
सुरुवात दुसऱ्या षटकाचा प्रारंभ. पहिलाच बॉल, चांगला स्ट्रोक आणि पहिल्याच चेंडूला आज अनिकेत बॅक टू द डगआउट. बसला दुसरा धक्का. सज्ज गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर, स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आशिष. वेगवान चेंडू आणि चांगला स्ट्रोक, एकच धाव. धावसंख्या एकरी सर्कल पुढे, धावा लागतात त्या 4. अजूनही आपण पाहिलं तर 24ची गरज असेल. 24 धावांची अजूनही गरज. फक्त आणि फक्त 2 चेंडू या षटकात झालेत. तिसरा चेंडू घेऊन गोलंदाज हर्षल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. वेगवान चेंडू पुढे सरसावलाय, खेळाडूला बीट जरूर केलंय आणि धावा मिळतील त्या तब्बल 1 अशा 2 धावा आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती एकूण 6. गोलंदाज सज्ज बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा हर्षल. वेगवान चेंडू पुढे सरकलाय, चांगला स्ट्रोक, चांगलं क्षेत्ररक्षण आणि फलंदाज होतोय बाद. संकटाला कधी घाबरायचं नाही. संकटाच्या समोर निधड्या छातीने नेहमी जाऊन त्या संकटाचा मुकाबला करणं हे आपण शिकलोय छत्रपती शिवाजी महाराजांच्याकडनं. अफजल खानासारखं मोठं संकट स्वराज्यावरती चालून आल्यानंतर देखील मोठ्या शिताफीने 1 वर्ष पूर्ण नियोजन करून अफजल खानाला याच मातीत छत्रपतीने गाडलं होतं. तोच इतिहास घेऊन संघर्षाच्या समोर निधड्या छातीने जावं लागेल आणि यावेळेस वाईटचा इशारा येतो. धावसंख्या जाऊन पोहोचते ती एकूण धावा लागतील 7 ऑन स्कोर कार्ड. वेगवान चेंडू, यावेळेस मात्र टॅप करण्याचा प्रयत्न आणि डॉट बॉलची सांगता. 2 चेंडू शिल्लक अजूनही. 2 चेंडूंचा खेळ या षटकातला शिल्लक. स्ट्राईक एंडला अभिमते. अभिमते पाहायला मिळेल. पुढचा चेंडू, चांगला स्ट्रोक, एक्झिक्यूट केलाय, क्षेत्ररक्षक आहे, डिरेक्ट हिटची संधी आणि आता मात्र 1+1 2 धावा मिळतील आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती एकूण 9 या आकड्यावरती. 9 ऑन स्कोर कार्ड. 1 चेंडू शिल्लक अजूनही. स्ट्राईक एंडला फलंदाज कृष्णा. धावसंख्या जाऊन पोहोचते ती एकूण 9 या आकड्यावरती. सज्ज असेल गोलंदाज पुन्हा एकदा. कृष्णा ऑन स्ट्राईक. षटकातला घेऊन येतोय पुढचा चेंडू. अत्यंत महत्वपूर्ण असेल दोन्ही संघांना. वेगवान चेंडू, चांगला स्ट्रोक, एक्झिक्यूट केलाय, चांगलं क्षेत्ररक्षण, पुन्हा एकदा वेगाने 1 धाव कंप्लीट आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 10. 12 चेंडू जिंकण्यासाठी 18ची गरज अजूनही.
क्षेत्ररक्षण लावायचं लगेच. 12 चेंडू 18ची गरज. संध्याकाळचं सत्र आपण पाहतोय. एक जबरदस्त स्पर्धा शेवटच्या टप्प्यावरती. सूर्य देखील अस्ताला चाललाय, पक्षी देखील घराकडे प्रयाण करतायत. कुठला संघ या मैदानात बाहेर पडताना कॅश प्राईजच्या सोबत चमचमणारी ट्रॉफी आपल्या नावावरती करेल हे पाहणं गरजेचं आहे. गोलंदाज सर्वेश बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होतोय. बॉलर तयार बॉलिंग ट्रॅकवर. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय प्लीज, विनंती असेल. सुरुवात तिसऱ्या षटकाचा प्रारंभ. आता मात्र फटकेबाजी शिवाय पर्याय नसेल बॅटिंग करत असताना. बॉलर तयार बॉलिंग ट्रॅकवर षटकातला घेऊन येतोय. पहिला चेंडू तिसऱ्या षटकाचा प्रारंभ शुभारंभ. पहिलाच बॉल, चांगला स्ट्रोक, चांगलं क्षेत्ररक्षण आणि एक धाव कंप्लीट. धावसंख्या एकूण जाऊन पोहोचते ती 11. अजूनही जिंकण्यासाठी आपण पाहिलं तर 17 धावांची अजूनही गरज आहे. 11 चेंडूंच्या माध्यमातून 17 धावा. 11 बॉल्स 17 नेटेड फॉर विन दिस मॅच. बोलो तयार बॉलिंग ट्रॅकवर षटकातला घेऊन येतोय पुढचा चेंडू. षटकातला पुढचा चेंडू. वेगवान चेंडू पुढे सरसर मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण खूप चांगलं केलंय आणि एकच धाव. धावसंख्या 12. खूप चांगली स्पर्धा आपण पाहिली शेवटच्या टप्प्यावरती. अलका सावली प्रतिष्ठान चषक. अलका सावली प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सुधीरदादा वायले यांच्या मार्गदर्शनाने अमित भोईर आणि प्रवीण भोईर आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांच्या कुशल नेतृत्वाने ही स्पर्धा शेवटच्या टप्प्यावरती. 25,000चं कॅश प्राईज, प्रथम पारितोषिक आणि सुंदर हे चषक. त्याचबरोबर द्वितीय पारितोषिक 15,000 आणि सुंदर चषक. त्याचबरोबर मालिकावीर खेळाडूला सुंदरशी ट्रॉफी. उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज यांना भव्य दिव्य स्वरूपातलं चषक. अतिशय जबरदस्त स्पर्धा. आता मात्र शेवटच्या टप्प्यावर पुन्हा एकदा बॉल तयार. वेगवान चेंडू, चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल. एकच धाव आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 13. 15 धावांची अजूनही गरज आहे. उर्वरित 9 चेंडू 15. 3 चेंडू खूप चांगले हाताळावे लागतील. 3 चेंडूंमध्ये जर अतिरिक्त धावा खर्च केल्या तर मग फलंदाजी करणारा संघ पुन्हा एकदा कमबॅक करेल या सामन्यामध्ये. पण तसं जर त्यांना करायचं नसेल तर मात्र चांगली गोलंदाजी करणं गरजेचं आहे. षटकातला घेऊन येतोय पुढचा चेंडू. गोलंदाज सज्ज बॉलिंग ट्रॅकवर. स्ट्राईक एंडला फलंदाज अभि. सज्ज असेल बॉलिंग ट्रॅकवर. तिसऱ्या षटकातला पुढचा चेंडू, चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. सरळ खेळाडूच्या हातात. फलंदाज अभि बॅक टू द डगआउट. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज विशाल मैदानाच्या आतमध्ये. क्षेत्ररक्षण लावून गेला लगेच. उर्वरित 2 चेंडू शिल्लक अजूनही. बोल तयार बॉलिंग ट्रॅकवर. षटकातला पुढचा चेंडू. विशाल ऑन स्ट्राईक.
क्षेत्ररक्षण लावायचं लगेच. बोलो तयार बॉलिंग ट्रॅकवर. षटकातला पुढचा चेंडू. जळत मॅचच्या दिशेने बोलो तयार. वेगवान चेंडू आणि यावेळेस मात्र डॉट बॉलची सांगता आणि षटक क्रमांक 3 देखील संपलंय. एक चेंडू शिल्लक आहे. एक चेंडू शिल्लक. एक चेंडू अत्यंत महत्वाचा असेल दोन्ही संघांसाठी. जर मोठा फटका आला तर बॅटिंग करणाऱ्या संघाला कमबॅकची संधी निर्माण होईल. पण गोलंदाजाचं कौतुक असेल. खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. तब्बल 3च धावा खर्च केल्या आणि एक महत्वपूर्ण गडी बाद करण्यामध्ये यश आलंय. गोलंदाज सर्वेश चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या वाक्याच्या बाहेर. चेंडू सीमारेषे पार. चौकार. ते 11 धावांची 11 धावांची गरज. सहा चेंडू जिंकण्यासाठी 11 धावांची गरज. समीकरण होतंय कुठे, समीकरण येऊन ठेपलंय कुठे, कारण शेवटच्या चेंडूला आलेला हा दैदिप्यमान स्ट्रोक चौकार. सहा चेंडू जिंकण्यासाठी 11चं समीकरण. सामना जिवंत जरूर केलाय साई गणेश संघासाठी. कृष्णा पहिला बॉल वाईटचा इशारा. धाव संख्या जाऊन पोहोचते ती एकूण 18. 10 धावांची अजूनही गरज. पुढचा चेंडू. वेगवान चेंडू. चांगला स्ट्रोक आणि सरळ खेळाडूच्या हातात. फलंदाज बाद. विशाल काय जबरदस्त स्ट्रोक खेळला होता. सामना आपल्या बाजूने खेचण्याचा प्रयत्न जरूर करतोय, मात्र त्या प्रयत्नाला यश मिळेल का पाहणं गरजेचं आहे. गोलंदाज तयार बॉलिंग ट्रॅकवर. गोलंदाज तयार. पुढे सरसावला. यावेळेस मात्र एकच धाव. धाव संख्या जाऊन पोहोचते ती 19. 9 धावांची गरज आहे 4 चेंडूंच्या माध्यमातून. एक चेंडू फक्त चांगल्या पद्धतीने हाताळावा लागेल. एक्स्ट्रा धाव खर्च करण्याची गरज नसेल. खूप चांगली मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगते. अख्तर ऑन स्ट्राईक. बोलो तयार बॉलिंग ट्रॅकवर. षटकातला पुढचा चेंडू. गोलंदाज तयार बॉलिंग ट्रॅकवर. षटकातले चेंडू शिल्लक अजूनही आपण पाहिलं तर बोलो तयार. वेगवान चेंडू. चांगला स्ट्रोक. एकच धाव आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल 20. 8 धावांची गरज एकूण 3 चेंडूंच्या माध्यमातून. 3 चेंडू 8 धावा.
स्ट्राईक एंडला फलंदाज विशाल. जो चौकार मागच्या षटकामध्ये खेचला होता त्या प्रकारचा फटका येईल का? संघाला सामना जिंकायचा असेल तर त्या फटक्याची नितांत गरज. 2 चौकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल निलेश शेठ पाटील यांच्याकडनं. आणि यावेळेस मात्र चांगला चेंडू, जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन, फलंदाज बाद. चेंडू 8 धावांची कंपल्सरी गरज. 2 चौकार जर आले तर निलेश पाटील यांच्याकडनं तब्बल 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. बोलतो यार बॉलिंग ट्रॅकवर षटकातला घेऊन येतोय पुढचा चेंडू. दोन्ही चौकार येणं गरजेचं आहे. गोलंदाज यार बॉलिंग ट्रॅकवर षटकातला पुढचा अत्यंत महत्वपूर्ण चेंडू. वेगवान चेंडू आणि दांडी गोल, फलंदाज बाद. पाहिलं तर हा बोल्ड आणि आता मात्र संधी चालून आली आहे. बघूया हॅट्रिक होईल का, विकेट हॅट्रिक. बोलतो यार बॉलिंग ट्रॅकवर षटकातला पुढचा चेंडू, स्ट्राईक एंडला फलंदाज अरुण भोईर. गोलंदाज यार बॉलिंग ट्रॅकवर षटकातला अंतिम चेंडू आणि हे फायनलच्या लढतीतला हा अंतिम महत्वपूर्ण चेंडू. सामन्याचा निकाल जवळपास निश्चित, पण क्रिकेटमध्ये काही होऊ शकतंय. वेगवान चेंडू आणि सामना जिंकलाय रहीम 11 संघाने. आणि या स्पर्धेचा चॅम्पियन रहीम 11 कल्याण.